My dear students and my dear friends, welcome on my channel. I Kamlesh Deshpande welcome you on my channel. But before going to learn our topic, today's topic, we have to subscribe my channel, like my videos, and press the bell icon button, which is given there beside the subscribe button. Okay, welcome and a very warm welcome on my video session. Today we are going to see the section 2 of 11th standard English, and in that section 2 we are going to learn the poem number first, that is Cherry Tree. Okay, in the previous session we have seen that what is the introduction of our English textbook and the excluded syllabus of uh, 11th standard also we had seen yesterday. Okay, so the lessons that is excluded, I'll repeat again. The lesson number 1.1 being neighborly हा एक लेसन ओमिट केला गेला आहे आणि पोएम जी आहे ती 2.6 द प्लॅनर्स ही पोएम यावर्षी ओमिट केल्या गेलेली आहे. सो एक लेसन आणि एक पोएम असे दोन ओमिट केल्या गेलेले आहेत आपल्या या वर्षीच्या सिलेबसमध्ये, म्हणजेच 2020-2021 या वर्षीच्या 11वीच्या सिलेबसमधून कोरोनाच्या महामारीमुळे हे ओमिट करण्यात आलेलं आहे. आता आपण वळणार आहोत आजची पोएम नंबर 2.1 सेक्शन 2 अँड द टायटल ऑफ द पोएम इज चेरी ट्री. आता ज्याप्रमाणे या पोएमचं टायटल आहे चेरी ट्री, तेच या पोएममध्ये दिलेलं आहे. जे आपण चेरी नावाचं फळ आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ते फळ आपण खात असतो आणि त्या फळाचं झाड, तर त्या झाडाबद्दल माहिती या पोएममध्ये दिलेली आहे. आणि या पोएमचे रायटर कोण आहेत? रस्किन बॉन्ड. ओके, सो आज आपण आईस ब्रेकर्स बघणार आहोत या पोएमचे आणि पोएटचं इंट्रोडक्शन आपण बघणार आहोत. सो लेट्स मूव्ह टू फर्स्ट द आईस ब्रेकर्स ऑफ द पोएम अँड द व्हेरी फर्स्ट ॲक्टिव्हिटी इज, आय विल रीड आउट फॉर यू. ट्रीज आर रेवर्ड बिकॉज. नाऊ रेवर्ड म्हणजे काय? रिस्पेक्टेड. ओके, ट्रीज आर रेवर्ड. रिस्पेक्टेड का आहेत ट्रीज? आपल्या म्हणण्यानुसार आपण का त्यांना रिस्पेक्टेड म्हणू? ओके, तर आपल्याला त्याची कारणं खाली द्यायची आहे. एक कारण त्यांनी दिलं आहे की दे गिव्ह अस जॉय, ते आपल्याला आनंद देतात म्हणून ते रिस्पेक्टेड आहेत. दुसरं कारण आपण काय लिहू शकतो? दे गिव्ह अस फूड, राईट? सो दे गिव्ह, हे तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये लिहायचं आहे. दे गिव्ह अस फूड, राईट? हे सेकंड रिझन झालं. तिसरं रिझन काय असू शकतं? दे गिव्ह अस शेड. दे गिव्ह अस शेड म्हणजे ते आपल्याला सावली देतात, ते आपल्याला फूड देतात, अन्न देतात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय? दे गिव्ह अस ऑक्सिजन. ओके, दे गिव्ह अस ऑक्सिजन, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि लास्ट, दे गिव्ह अस ऑक्सिजन आणि आणखी एक महत्त्वाचं, दे प्रोड्यूस. काय प्रोड्यूस करतात ते? दे प्रोड्यूस रेन. पाऊस कोणामुळे पडतो? झाडांमुळे, बरोबर? त्याच्यामुळे ही 4 कारणं जी महत्त्वाची आहे सगळ्यात, की ते आपल्याला जॉय देतात, ते आपल्याला सावली देतात, ते आपल्याला फूड देतात, ते आपल्याला ऑक्सिजन देतात आणि त्यांच्यामुळे पाऊस पडतो. ही 4 कारणं सगळ्यात महत्त्वाची आहेत. सो अशा प्रकारे आपण पहिली ॲक्टिव्हिटी सोडवली आहे. आता आपण वळतोय आपल्या दुसऱ्या ॲक्टिव्हिटीकडे. ओके, सो दुसरी ॲक्टिव्हिटी मी वाचून दाखवतोय आपल्याला. कॉलम ए shows your involvement in growing tree
ॲज वेल ॲज द स्टेजेस इन लाईफ ऑफ अ ट्री. म्हणजे कॉलम एमध्ये काय दिलेलं आहे की एखाद्या झाडाच्या स्टेजेस, ते कसं कसं वाढतं हे कॉलम एमध्ये दिलेलं आहे. अँड कॉलम बी शोज द फीलिंग्ज यू एक्सपिरियन्स ॲट ऑल द स्टेजेस. आणि कॉलम बीमध्ये काय दिलेलं आहे की ते झाड जसं वाढतं तुम्ही लावलेलं, तर त्या झाडाच्या ग्रोथसोबत तुमच्या फिलिंग्स काय काय आहेत, तुम्हाला काय इमोशन्स वाटतात, ते बी कॉलममध्ये दिलं आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, मॅच देम ॲप्रोप्रिएटली. आपल्या ज्या फिलिंग्ज आहेत त्या स्टेजच्या, त्या झाडाच्या वाढण्यासोबत आपल्याला मॅच करायच्या आहे. ओके. मग कॉलम ए मधला आपण पहिले वाचूया. यू प्लांटेड सॅपलिंग. सॅपलिंग म्हणजे एक रोपटं, बरोबर, छोटं झाड, रोपटं. यू प्लांटेड सॅपलिंग. तुम्ही काय केलं आहे, एक रोपटं लावलेलं आहे. आता रोपटं लावताना तुमच्या फिलिंग्स काय असतात, तर ते आपल्याला बी कॉलममध्ये शोधायचं आहे. तर बघा, बी कॉलममध्ये ऑप्शन नंबर ई, यू वॉन्टेड टू मेक अ हंबल बिगिनिंग. आपण काय करतोय, सुरुवात करतोय, एक रोपटं लावण्याची आपण सुरुवात करतोय, बरोबर. त्याच्यामुळे पहिल्या याचं येईल आन्सर ई. ओके, ई. त्यानंतर दुसरं, यू वॉटर्ड द प्लांट. तुम्ही जेव्हा झाडाला पाणी घालता तेव्हा तुमच्या मनामध्ये काय इमोशन्स असतात. सो सगळ्यात शेवटचं बघा, जी, यू केअर्ड फॉर इट. तुम्हाला त्याची काळजी असते म्हणून तुम्ही त्याला पाणी घालता. मग इथे आपण लिहितो जी. यू वॉटर्ड द प्लांट, त्याचा आन्सर आहे बिकॉज यू केअर्ड फॉर इट. त्यानंतर तिसरं, यू सॉ द शूट फॉर द फर्स्ट टाइम. शूट म्हणजे काय की त्या झाडाला जमिनीतून ते वर येत आहे, त्याला पालवी फुटते आहे, दॅट इज शूट. मग जेव्हा तुम्ही ते बघता तेव्हा तुम्हाला काय वाटतं, तर त्याचा आन्सर आहे बी. द न्यू एक्सपिरियन्स ब्रॉट एक्साइटमेंट टू यू. म्हणजे काहीतरी नवीन, एखाद्या नवीन गोष्टीची तुम्ही उत्पत्ती केली आहे असं तुम्हाला वाटतं ते केल्यावर, म्हणून तिसऱ्याचं ऑप्शन आहे बी. त्यानंतर चौथं, यू फेन्स्ड द प्लांट. फेन्स्ड म्हणजे त्याला कुंपण घालणे किंवा त्याला केअर करणे त्याची. यू फेन्स्ड द प्लांट, त्याचं उत्तर आहे एफ. काय आहे ते, युअर मोटिव्ह वॉज टू प्रोटेक्ट इट. त्याला असं वाटतं तुम्हाला की त्याला संरक्षण मिळावं म्हणून तुम्ही त्याला कुंपण घालता, बरोबर. त्याच्यामुळे चौथ्याचं उत्तर आहे एफ. ओके. आता ही ऑप्शन्स लिहून घ्यायचे आहे तुम्हाला तुमच्या वहीमध्ये. त्यानंतर पाचवं, द प्लांट ग्रॅज्युअली सॉ लश ग्रीन लीव्स ग्रो ऑन इट. आणि हळूहळू मग त्या झाडांना पानं फुलं यायला लागतात. मग तेव्हा तुम्हाला काय वाटतं, तर डी हे ऑप्शन आहे. पाचवा आहे द प्लांट ग्रॅज्युअली सॉ लश ग्रीन लीव्स. लश ग्रीन लीव्स म्हणजे हिरवीगार पानं, ग्रो ऑन इट, त्याच्यावर पानं आली आहेत खूप असं तुम्हाला जेव्हा दिसतं तेव्हा तुम्हाला काय वाटतं, त्याचा आन्सर आहे डी. तर ते आहे डी. द कलर सिम्बलायझिंग लाईफ गेव यू अ फिलिंग ऑफ होप. म्हणजे तुमच्या काहीतरी आशा जागृत झाल्यासारखं तुम्हाला वाटतं, त्याच्यामुळे पाचव्याचं आहे डी. सहावं, द ट्री हॅड बर्ड्स टू. बर्ड्स म्हणजे कळ्या, त्याला कळ्या यायला लागल्यावर तुम्हाला काय वाटतं, तर त्याचा आन्सर आहे ए. गेव यू अ फिलिंग ऑफ जॉय टू सी द प्रॉमिसिंग फ्युचर. म्हणजे भविष्य काहीतरी आपण तयार करतोय कोणाचं असं तुम्हाला वाटतं, ते आहे ए. आणि सातव्याचं, बर्ड्स मेड अ नेस्ट ऑन द ट्री. आणि ती ट्री मोठी झाल्यावर त्याच्यावर कोण आपलं घरटं बनवतं, तर बर्ड्स. विच वॉज फुल्ली ग्रोन अँड लेडन विथ फ्लावर्स. लेडन विथ फ्लावर्स म्हणजे पाना फुलांनी लदबदलेलं झाड. लेडन म्हणजे लदबदणे, फुल ऑफ. ओके. मग ते झाड पाना फुलांनी बहरलेलं आहे, पूर्णपणे ग्रोन म्हणजे वाढलेलं आहे, आणि पक्ष्यांनी त्याच्यावर घरटी केलेली आहेत. तर मग याचं उत्तर काय असू शकतं, तर त्याचं उत्तर आहे सी. यू वर हॅपी अँड सॅटिस्फाईड
because you experienced what you had often heard, that small beginnings can lead to great achievements. सो याचं उत्तर सी. ओके, सो त्याचा सिक्वेन्स आहे EGBFDAC. ओके, सो हे तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सॉल्व्ह करायचं आहे. त्याशिवाय आपल्याला कळणार नाही की झाडांच्या ग्रोथच्या स्टेजेस कोणत्या आणि त्याच्यासोबत आपल्याला आपल्या फिलिंग्स काय वाटतात की मी ते झाड लावलेलं आहे. हे तुम्हाला केव्हा कळेल, जेव्हा त्या झाडाच्या वाढत्या उंचीसोबत तुमच्या फिलिंग्स पण बदलतील, तेव्हा तुम्हाला ते जाणवेल की हे झाड मी लावलेलं आहे. ओके, त्याच्यामुळे हे तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये अवश्य सोडवायचं आहे. आता आपण बघूया या पोएमचे जे रायटर आहेत रस्किन बॉन्ड, त्यांचं एक इंट्रोडक्शन दिलेलं आहे, ते आपण बघूया. रस्किन बॉन्ड, बॉर्न इन कसौली, हिमाचल प्रदेश इन 1934. ओके, सो एका छोट्याशा गावामध्ये त्यांचा जन्म झाला आहे. कसौली नावाचं गाव आहे आणि ते आहे हिमाचल प्रदेशमध्ये. ओके, इन 1934. Ruskin Bond has written hundreds of short stories, essays, novellas, and more than 30 books for children. ओके, सो त्यांनी काय काय आत्तापर्यंत साहित्य लिहिलेलं आहे ते दिलंय. हंड्रेड्स ऑफ शॉर्ट स्टोरीज म्हणजे लघुकथा मराठीमध्ये, त्या त्यांनी 100हूनही अधिक लिहिलेल्या आहेत. त्यानंतर एसेज, निबंध. नॉव्हेल्लाज म्हणजे नॉव्हेल्ला हा इटालियन शब्द आहे आणि त्याच्यापासून नॉव्हेल हा इंग्लिश शब्द बनलेला आहे. सो नॉव्हेल म्हणजे कादंबऱ्या पण त्यांनी लिहिलेल्या आहे. अँड मोर दॅन 30 बुक्स फॉर चिल्ड्रन. सो लहान मुलांसाठी गोष्टीची पुस्तकं पण त्यांनी लिहिलेली आहेत. हिज फर्स्ट नॉव्हेल द रूम ऑन द रूफ, रिटन वेन ही वॉज 17. म्हणजे त्यांनी त्यांचं जे फर्स्ट नॉव्हेल लिहिलं ते किती वर्षाचं असताना? 17 वर्षाचं असताना. आणि ते कोणतं नॉव्हेल होतं? द रूम ऑन द रूफ. रिसिव्ड द जॉन लेव्लिन राईज मेमोरियल प्राइज इन 1957. सो त्या परदेशातला जो महत्त्वाचा अवॉर्ड होता तो कोणता अवॉर्ड होता? जॉन लेव्लिन राईज मेमोरियल प्राइज. सो हा अवॉर्ड त्यांना त्यांच्या त्या पहिल्या नॉव्हेलसाठी मिळाला होता 1957 मध्ये. ही हॅज ऑल्सो पब्लिश्ड 2 volumes ऑफ ऑटोबायोग्राफी. 2 volumes ऑफ ऑटोबायोग्राफी. ऑटोबायोग्राफी म्हणजे स्वतःवर लिहिलेलं पुस्तक, त्याला स्वतःच्या जीवनावर लिहिलेलं पुस्तक, त्याला आपण म्हणतो ऑटोबायोग्राफी. सो स्वतःच्या जीवनावर त्यांनी 2 खंडामध्ये पुस्तकं लिहिलं आहे. व्हॉल्यूम्स म्हणजे खंड किंवा भाग. सो 2 भागामध्ये त्यांनी पुस्तक लिहिलं आहे. पहिला भाग कोणता आहे? सीन्स फ्रॉम रायटर्स लाईफ आणि द लॅम्प इज लिट. सो हे 2 जे आहे ग्रंथ किंवा व्हॉल्यूम्स हे त्यांच्या ऑटोबायोग्राफीचे व्हॉल्यूम्स आहेत. म्हणजे त्यांच्या पूर्ण जीवनाविषयी जर आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल तर आपल्याला ही 2 पुस्तकं वाचावी लागतील. कोणती? सीन्स फ्रॉम रायटर्स लाईफ आणि द लॅम्प इज लिट. ओके, हे सगळं आपण अभ्यासत असताना तुमच्यासमोर टेक्स्ट बुक ओपन असायला हवं, कारण तुम्हाला ते कळायला हवं आणि वेळोवेळी तुम्ही तुमचे ते शब्द तिथे लिहून घ्यायचे, त्या शब्दांचे अर्थ जे मी सांगतोय, आणि ज्याप्रमाणे मी अंडरलाईन करतो त्याप्रमाणे तुम्ही पण करू शकता, म्हणजे आपल्या ते लक्षात राहतं पुढे. सो हे 2 जे आहे ते काय झालं? त्यांच्या ऑटोबायोग्राफी होत्या. अ कलेक्शन ऑफ एसेज अँड एपिसोड्स फ्रॉम हिज जर्नल. ओके, सो आणि हे जे होत्या ऑटोबायोग्राफी हे त्यांच्या जर्नलमध्ये पब्लिश झाले होते. ओके, इन 1992 ही रिसिव्ड द साहित्य अकादमी अवॉर्ड फॉर इंग्लिश रायटिंग इन इंडिया. सो 1992 मध्ये इंग्रजीतून लिखाण केल्यामुळे त्यांना भारतातला साहित्य क्षेत्रातला सगळ्यात महत्त्वाचा अवॉर्ड तो म्हणजे साहित्य अकादमी अवॉर्ड
हा मिळालेला होता 1992 साली. ही वॉज अवॉर्डेड द पद्मश्री इन 1999. ओके, सो पद्मश्री हा पण भारतातला एक खूप महत्त्वाचा मानला जाणारा अवॉर्ड आहे जो सिव्हिलियन्सला मिळतो. ओके, आणि भारतातले जे महत्त्वाचे 4 अवॉर्ड आहे त्या 4 अवॉर्ड्सपैकी पद्मश्री हा एक मानला जातो. जसं भारतरत्न, पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या 4 पैकी पद्मश्री हा अवॉर्ड रस्किन बॉन्ड यांना मिळालेला होता. रस्किन बॉन्ड लिव्स विथ हिज अडॉप्टेड फॅमिली इन मसुरी, उत्तराखंड. ओके, त्यांची अडॉप्टेड फॅमिली होती, म्हणजे त्यांनी दत्तक घेतली होती. त्यांना स्वतःची फॅमिली नसल्याने त्यांनी फॅमिली दत्तक घेतली होती आणि त्यांच्यासोबत ते मसुरीमध्ये राहत होते. त्यानंतर पुढच्या पॅरेग्राफमध्ये पोएमबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे की चेरी ट्री या पोएममध्ये काय सांगितलं आहे रस्किन बॉन्डनी, हे एक शॉर्टमध्ये त्यांनी या पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे. द पोएम चेरी ट्री इज अबाउट द पोएट्स एक्स्टसी ओव्हर अ ट्री विच ही प्लांटेड दॅट टूक 8 years टू ग्रो. आता ही जी चेरी ट्री नावाची पोएम आहे यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर पोएट्स एक्स्टसी म्हणजे काय, अत्यानंद, ज्याला आपण म्हणतो अत्यानंद किंवा ओव्हरजॉय, अत्यानंद, ओव्हरजॉय. ठीक आहे. सो म्हणजे कवीचा अतिशय आनंदाचा क्षण कोणता होता, एक्स्टसीचा क्षण. तर जेव्हा त्यांनी ते झाड लावलं आणि झाड लावल्यानंतर जेव्हा ते उगवलं आणि ते झाड उगवायला किती वर्ष लागली, तर 8 years टू ग्रो. ते झाड उगवायला 8 वर्ष लागली आणि 8 वर्षानंतर जेव्हा त्यांनी ते झाड उगवलेलं बघितलं तेव्हा त्याला जो आनंद झाला तो आनंद हा परमानंद होता, अत्यानंद होता. ही इज एक्सप्रेसिंग हिज वॉन्डर ॲट द वेज ऑफ नेचर. म्हणजे त्याला आश्चर्य वाटलं की मी 8 वर्षाआधी झाड लावलं आणि ते आत्ता उगवत आहे. म्हणजे निसर्गाची किती वेगळी किमया आहे, किती वेगळी जादू आहे, हे त्याला तेव्हा जाणवलं की 8 वर्षांनी सुद्धा ते झाड जिवंत होतं आणि ते उगवलं. अँड हाऊ द चेरी ब्लॉझम्स आर फ्रॅजाईल. म्हणजे त्या चेरी ट्रीचे जे चेरी होत्या त्या कशा होत्या, फ्रॅजाईल म्हणजे नाजूक. अँड क्विक टू फॉल म्हणजे पटकन झाडावरून पडणाऱ्या, जसं पिकलेला आंबा पडतो पटकन, पिकलेला पेरू. सो जे पिकलेलं फळ कसं झाडावरून पटकन पडतं, तशा त्या चेरी ब्लॉझम म्हणजे बहरलेल्या होत्या आणि पिकलेल्या होत्या आणि त्या इतक्या नाजूक होत्या की त्या झाडावरून लगेच पडत होत्या. द ट्री गिव्स हिम इमेन्स जॉय ॲज ही कॅन सी द स्टार्स अँड द ब्लू स्काय थ्रू डॅपल्ड ग्रीन ट्रीज. आणि ते झाड जेव्हा मोठं झालं, ओके, सो मोठं झाल्यानंतर ते इतकं बहरलं, इतकं मोठं झालं की त्या झाडांच्या मधून, ओके, थ्रू म्हणजे त्या झाडांच्या फांद्यांमधून, डॅपल्ड ग्रीन ट्री. डॅपल्ड ग्रीन ट्री म्हणजे काय की ते झाड इतकं बहरलेलं होतं आणि कव्हर्ड होतं. डॅपल्ड म्हणजे कव्हर केलं गेलं होतं, कशानी, ग्रीन फांद्यांनी ते. ओके, सो ते इतकं दाट झालं होतं ते झाड की त्या झाडांच्या फांद्यांमधून हा जो पोएट आहे हा काय बघत होता, स्टार्स अँड द ब्लू स्काय. म्हणजे त्या अंगणामध्ये झोपून जे मोठं झालेलं झाड होतं त्या मोठ्या झाडाकडे तो बघत होता कवी, आणि त्या झाडांच्या फांद्यांच्या मधून वर जे ब्लू स्काय दिसत होतं त्याला, निळं आकाश आणि त्या आकाशामधले तारे, हे सगळे जेव्हा तो बघत होता तेव्हा त्याला इमेन्स जॉय म्हणजे अतिशय जास्त आनंद मिळत होता. ओके, सो हे होतं आपल्या पोएटचं इंट्रोडक्शन आणि पोएमचं इंट्रोडक्शन. सो उद्याच्या किंवा नेक्स्ट व्हिडिओ सेशनमध्ये आपण काय बघणार आहोत, तर चेरी ट्री पोएम जी आहे ती आपण डिटेल्ड बघणार आहोत. पण त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे, चेरी ट्री पोएम वाचायची आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगत असताना तुम्हाला ती समजण्यासाठी लवकर सोपी जाईल थोडी. त्याच्यामुळे तुम्हाला ती पोएम वाचायची आहे. समजली नसेल
तरी वाचायची आणि नंतर मी तुम्हाला समजावून सांगणार. ओके, तोपर्यंत आपण गुड बाय. आणि आपण माझा व्हिडिओ पेशंटली ऐकला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आपण भेटूया उद्याच्या सेशनमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड हॅव अ नाईस डे अहेड.